Hello friends, welcome to Pharma Study channel with Sapna. Today we will see Social Pharmacy D Farm first year. In that we will discuss Pharmacoeconomics chapter. In that we will cover different points, that is a definition, goals of pharmacoeconomics, different components involved in pharmacoeconomics, and types of study or analysis that we will see in detail. First we will discuss about the definition of pharmacoeconomics. What is meant by pharmacoeconomics? First we will see basic, that is a pharmacoeconomics word is composed of mainly two words, that is a pharma plus economics. Pharma is related to the drug and economics is related to the value or capital investments. Means the value or capital investment for the drug development and research is related to the pharmacoeconomics. Now we will discuss about the definition of pharmacoeconomics. Pharmacoeconomics is defined as a branch of economics that compares the value of pharmaceutical drug or drug therapy to another. It compares the एका ड्रगची व्हॅल्यू जी असते ती दुसऱ्या ड्रगसोबत कंपेअर केली जाते. दॅट इज कॉल्ड एज अ फार्मॅकोइकॉनॉमिक्स. अ फार्मास्युटिकल स्टडी इव्हॅल्युएट्स कॉस्ट अँड इफेक्ट्स ऑफ फार्मास्युटिकल प्रोडक्ट. जो काही फार्मास्युटिकल प्रोडक्ट आहे त्याची कॉस्ट किती इन्व्हॉल्व झालेली आहे आणि त्याचा इफेक्ट किती आहे, दॅट इज द रिलेटेड टू द फार्मास्युटिकल स्टडी. फार्मॅकोइकॉनॉमिक्स म्हणजे काय करतोय आपण इथे, जे काही डिफरंट टाईपचे ड्रग्स आहेत त्याची व्हॅल्यू म्हणजे त्यामध्ये आपण किती कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे, किती मनी त्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आणि त्याची व्हॅल्यू किंवा त्याचा रिझल्ट कसा आहे ते आपण म्हणजे डिफरंट टाईपचे जे काही ड्रग्स असतात त्याच्यामध्ये आपण कंपॅरिझन करत असतो. दॅट इज कॉल्ड एज अ फार्मॅकोइकॉनॉमिक्स. नाउ वी विल मूव टुवर्ड्स नेक्स्ट स्लाइड, that is a pharmacoeconomics. Pharmacoeconomics helps टू डिसाईड विच ड्रग टू डेव्हलप. म्हणजे फार्मॅकोइकॉनॉमिक्समुळे आपल्याला कुठे कुठे हेल्प होते, जे की आपल्याला डिफरंट टाईपचे ड्रग रिसर्च आणि डेव्हलपमेंट करायचे असतात त्यामध्ये कुठल्या टाईपचं ड्रग तुम्हाला आणखी डेव्हलप करायचे आहे, दॅट यू कॅन डिसाईड विथ द हेल्प ऑफ फार्मॅकोइकॉनॉमिक्स. नेक्स्ट पॉईंट, फार्मॅकोइकॉनॉमिक्स इज यूज टू डेव्हलप. सेकंड पॉईंट, टू एस्टिमेट अँड अंडरस्टँड द फुल इम्पॅक्ट ऑफ ड्रग थेरपी. जे काही डिफरंट ड्रग थेरपीज वगैरे आहेत त्याचा एस्टिमेशन करण्यासाठी तुम्हाला फार्मॅकोइकॉनॉमिक्सची हेल्प होत असते. नेक्स्ट पॉईंट, टू मेक अ डिसिजन रिगार्डिंग ॲप्रोप्रिएट यूज ऑफ ड्रग डेव्हलप. जो काही तुम्ही ड्रग डेव्हलप केलेला आहे त्याचा ॲप्रोप्रिएट परफेक्ट यूज कसा करायचा, दॅट इज गिवन बाय द फार्मॅकोइकॉनॉमिक्स टर्म. नेक्स्ट इज टू मेक द बेस्ट यूज ऑफ लिमिटेड रिसोर्सेस. तुमच्याकडे जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याचा बेस्ट यूज कसा करायचा, दॅट इज गिवन बाय द फार्मॅकोइकॉनॉमिक्स टर्म. So it is all related to the pharmacoeconomics term. Now we will discuss goals of pharmacoeconomics. What is the goal of pharmacoeconomics? First, to determine which healthcare alternative furnish the best healthcare outcome in terms of money spent. आपण जो काही पैसा स्पेंड केलेला आहे, जे काही मनी इन्व्हॉल्व केलेला आहे त्याच्या कंपॅरेटिव्हली आपल्याला तेवढा हेल्थ बेनिफिट मिळतो आहे का, तो तिथे तुम्ही डिटरमाइन करू शकता विथ द हेल्प ऑफ फार्माकोइकॉनॉमिक स्टडी. नेक्स्ट पॉईंट, टू इम्प्रूव्ह द अलोकेशन ऑफ रिसोर्सेस फॉर फार्मास्युटिकल प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. फार्मास्युटिकल प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसचे जे काही रिसोर्सेस आहेत त्याचे तुम्ही इम्प्रूव्हमेंट करू शकता की ज्यामुळे पेशंटला इझिली ड्रग्स वगैरे अवेलेबल होऊ शकतात, सर्व्हिसेस अवेलेबल होऊ शकतात. इथे आपण दोन मेन गोल्स बघितलेले आहेत. फर्स्ट वन इज अ टू डिटरमाइन द हेल्थकेअर अल्टरनेटिव्ह. जे की हेल्थकेअर अल्टरनेटिव्ह आहे ते कसे डिटरमाइन करायचे. अँड सेकंड वन इज टू इम्प्रूव्ह द अलोकेशन ऑफ रिसोर्सेस. जे काही रिसोर्सेस आहे त्याचं अलोकेशन कसं इम्प्रूव्ह करायचं, दॅट वी हॅव डिसाइडेड इन अ गोल्स ऑफ फार्मॅकोइकॉनॉमिक्स. Now we will see different components of pharmacoeconomics. There are total 9 components of pharmacoeconomics. First is the economic. Second one is it should be cost benefit, cost effectiveness असलं पाहिजे, cost minimization, cost utility. It should be a humanistic असली पाहिजे, क्वालिटी ऑफ लाईफ चांगली असली पाहिजे. जर तुम्ही प्रेफर केली ही ट्रीटमेंट तर पेशंटने प्रेफर केलं पाहिजे. आणि लास्ट वन इज पेशंट सॅटिस्फॅक्शन. जो की पेशंट यूज करतो आहे ही ट्रीटमेंट, ह्या डिफरंट ड्रगची ट्रीटमेंट, दॅट पेशंट शुड बी अ सॅटिस्फाईड. हे जे काही डिफरंट कंपोनेंट्स आहे दॅट वी विल सी इन डिटेल. नेक्स्ट पॉईंट इज अ आउटकम पॅरामीटर. देर आर डिफरंट आउटकम पॅरामीटर्स, दॅट इज अ क्लिनिकल ॲज अ रिझल्ट ऑफ डिसीज ऑर ट्रीटमेंट. जे की डिफरंट टाईपचे डिसीजेस किंवा एखाद्या डिसीजची जर ट्रीटमेंट घेत असाल तर त्यामध्ये सर्वायवल रेट किती आहे, किती पर्सेंट त्या ट्रीटमेंटमुळे सर्वाईव्ह झाले,
मॉर्टॅलिटी रेट किती आहेत आणि मॉर्बिडिटी रेट किती आहे. डिपेंडिंग ऑन दिस स्टडी सर्वायवल, मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी याच्यावरनं तुम्ही त्या डिसिजेसची ट्रीटमेंट किंवा तो ड्रग जो काही आहे तो किती इफेक्टिव्ह आहे, ती ड्रग थेरपी किती इफेक्टिव्ह आहे, दॅट यू कॅन जज फ्रॉम दॅट स्टडी. म्हणजेच काय, तुमचे जे काही पर्सन्स आहेत जे ही ट्रीटमेंट घेतात, जो पेशंट ही ट्रीटमेंट घेतो आहे त्यामधले किती पर्सेंटेज लोक ह्या ड्रगमुळे सर्वाईव्ह झाले, ही ट्रीटमेंट घेतल्यामुळे त्यांची लाईफ सर्वाईव्ह झाली आहे. मॉर्टॅलिटी रेट, डेथ रेट किती आहे, किती लोकांची डेथ झाली आहे. मॉर्बिडिटी म्हणजे काही लोकांना जर ह्या ड्रगमुळे काही डिफेक्ट वगैरे झाला असेल, काही ॲबनॉर्मॅलिटी आली असेल, डेव्हलप झाली असेल, सो व्हॉट इज द मॉर्बिडिटी रेट, याच्यावरनं तुम्ही त्या ड्रगचा रिझल्ट जो आहे तो तुम्ही जज करू शकता. नेक्स्ट पॉईंट इज अ इकॉनॉमिक. ॲज अ रिझल्ट ऑफ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट कॉस्ट, जी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कॉस्ट तुमच्या ड्रगवरती खर्च झालेली, इन्व्हॉल्व झालेली, दॅट शुड बी इकॉनॉमिक. नेक्स्ट पॉईंट इज अ ह्युमॅनिस्टिक, जो की तुमची ड्रग थेरपी किंवा जो काही ड्रग तुम्ही डेव्हलप, दॅट शुड बी ह्युमॅनिस्टिक. क्वालिटी ऑफ लाईफ आणि पेशंट प्रेफरन्सेस म्हणजे काय, जे काही पर्सन्स तुमचा ड्रग किंवा ड्रग थेरपी यूज करत आहे त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ ही इम्प्रूव्ह झाली पाहिजे, त्यांना चांगली लाईफ ही जगता आली पाहिजे. कारण डिफरंट टाईपचे डिसीजेस असतात, त्यामुळे पेशंट हे मेंटली आणि फिजिकली सफर होतात. ते अवॉइड करण्यासाठी, त्यातनं बाहेर येण्यासाठी ह्या ड्रगमुळे त्यांना हेल्थ झाली पाहिजे, त्यांची लाईफ तर सर्वाईव्ह झालीच पाहिजे, पण त्याच्यासोबत त्यांची लाईफ ऑफ क्वालिटी आहे दॅट शुड बी इम्प्रूव्ह. नेक्स्ट इज अ पेशंट प्रेफरन्सेस. आता डिफरंट टाईपचे ड्रग्स अवेलेबल आहेत, खूप सगळ्या थेरपीज अवेलेबल असतात एका डिसीजच्या अगेन्स्ट, पण जे काही पेशंट प्रेफर कुठल्या टाईपची ड्रग करतात की ज्याच्यामुळे त्यांना त्रास होणार नाही आणि त्यांची लाईफ ऑफ क्वालिटी ही इम्प्रूव्ह होईल, दॅट टाईप ऑफ थेरपीज प्रेफर्ड बाय द पेशंट. सो दॅट इज ऑल्सो द आउटकम पॅरामीटर. Now we will see different types of study. There are total 4 types of study. That is, first one is a cost minimization analysis. Second, cost utility analysis. Third, cost effectiveness analysis. And fourth one is a cost benefit analysis. There are 4 types of study, or it is also called as the types of analysis that we will discuss in detail. Types of analysis. First is a cost minimization analysis. It compares the cost of 2 or more alternative having equivalence in therapeutic outcome. आपल्याला माहिती आहे मार्केटमध्ये नंबर ऑफ ड्रग्स अवेलेबल आहेत डिफरंट टाईपच्या डिसीजेस आणि थेरपीसाठी. सो इथे काय केलं आहे, डिफरंट टाईपचे जे काही ड्रग्स, अल्टरनेटिव्ह ड्रग्स अवेलेबल आहेत त्याचं थेरपॅटिक व्हॅल्यू ही कम्पेअर केली जाते. त्याचा जो काही रिझल्ट आहे तो जर सेम असेल, त्याचा आपल्याला सेमच रिझल्ट भेटत असेल डिफरंट ड्रगचे, तर तुम्हाला कुठला जास्त कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, कमी किमतीमध्ये कुठला अवेलेबल होतो, दॅट वी कॅन प्रेफर हिअर. फॉर एक्झाम्पल, ब्रँड वर्सेस जेनेरिक प्रोडक्ट्स. आपल्याला माहिती आहे जे काही जेनेरिक प्रोडक्ट्स अवेलेबल असतात मार्केटमध्ये, दे आर चिपर दॅन द ब्रँड. जे की जेनेरिक प्रोडक्ट असतात ते आपल्याला स्वस्त मिळतात, त्याची व्हॅल्यू जी आहे ती कमी असते ॲज कम्पेअर्ड टू ब्रँड, आणि त्याचा जो रिझल्ट असतो तो पण सेम असतो. सो तिथं तुम्ही कुठला कुठला प्रेफर करायचा, दॅट यू कॅन डिसाईड. फॉर एक्झाम्पल, पॅरासिटामॉल असतो, पॅरासिटामॉलचे डिफरंट ब्रँड नेम्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, आणि पण त्याचा जो काही थेरपॅटिक इफेक्ट आहे तो सेमच आहे. सो दॅट इज द कॉस्ट मिनिमायझेशन ॲनालिसिस तुम्ही तिथं करू शकतात, ब्रँड नेम वर्सेस जेनेरिक प्रोडक्ट्स. नेक्स्ट टर्म इज अ डिफरंट रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ सेम ड्रग. आता जे काही डिफरंट टाईपचे ड्रग्स आहेत त्याला आपण डिफरंट रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन पण यूज करू शकतो डिपेंडिंग ऑन द पेशंट प्रेफरन्स. कुठला पेशंट आहे त्याला कुठला रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन जास्त सुटेबल आहे त्याच्यानुसार तुम्ही तिथं त्याला ड्रग हा देणार. जो की एकदम स्मॉल पेशंट असेल, म्हणजे एकदम न्यूबॉर्न बेबी असेल, त्याला तुम्ही ओरल रूटनी वगैरे देणार किंवा पॅरेंटल रूटनी देणार. जो की जेडियाटिक पेशंट असेल त्याला पण डिपेंड आहे त्याला कुठल्या रूटनी सूट होतो आहे. सो डिपेंडिंग ऑन द पेशंट प्रेफरन्स, पेशंटच्या प्रेफरन्सवरती किंवा त्याला सूट होणाऱ्या रूटनी आपण त्याला डिफरंट टाईपचे ड्रग्स वगैरे हे देत असतो. नाव वी विल मूव टुवर्ड्स नेक्स्ट स्लाइड, दॅट इज अ कॉस्ट इफेक्टिवनेस ॲनालिसिस. कॉस्ट इफेक्टिवनेस ॲनालिसिस, इट्स गोल इज to identify, examine and compare the relevant costs and consequences of competing drugs, regimen, interventions, cases, cured, lives saved and hospitalization prevented, that we will see. कॉस्ट इफेक्टिवनेस ॲनालिसिस म्हणजे काय, जी की कॉस्ट आहे ती किती इफेक्टिवली तुम्ही यूज केलेली आहे ते इथं तुम्ही ॲनालाइज करू शकता, दॅट इज अ कॉस्ट इफेक्टिवनेस ॲनालिसिस. म्हणजे जो की तुम्ही एखादा ड्रग डेव्हलप केलेला आहे, जो काही ड्रग डेव्हलप केलेला आहे त्याचे जे काही डिफरंट कॉन्सिक्वेन्सेस आहेत किंवा जे काही इंटरव्हेन्शन्स आहेत तुम्ही तिथं केस स्टडी करू शकता, आयडेंटिफाय आणि एक्झामिन करू शकता जी काही तुम्ही कॉस्ट इन्व्हॉल्व केलेली त्या ड्रगवरती,
की जो की एखादा पेशंट तुमची ड्रग किंवा ड्रग थेरपी घेतो आहे, किती लाईफ जे काही आहेत, किती लोकांचे जीव तिथं वाचलेले आहेत, सेव्ह झालेले आहेत, हॉस्पिटलायझेशन प्रिव्हेंट झालेले आहे तुमचं ड्रग किंवा ड्रग थेरपी घेतल्यामुळे, जो की तुम्ही ड्रग डेव्हलप केलेला आहे त्याच्यामुळे किती लोकांचं हॉस्पिटलायझेशन प्रिव्हेंट झालेलं आहे, म्हणजे त्यांना हॉस्पिटलाइज करायची गरज पडलेली नाही आहे, ॲडमिट करायची गरज पडलेली नाही आहे. त्याच्यामधनं तुमची जे की कॉस्ट तुम्ही त्या प्रोडक्टसाठी खर्च केलेली आहे ते दॅट इज त्याचा इफेक्टिवनेस किती आहे, त्याच्यामुळे किती तुम्हाला फायदा झालेला पाहिजे, किंवा जो की पेशंट आहे तो किती प्रिव्हेंट झालेला आहे, त्याची लाईफ कशी सर्वाईव्ह झालेली आहे, दॅट यू कॅन डिटरमाइन विथ द हेल्प ऑफ कॉस्ट इफेक्टिवनेस ॲनालिसिस. रिझल्ट इज एक्सप्रेस ॲज अ कॉस्ट पर युनिट ऑफ सक्सेस. सो याचा जो काही रिझल्ट आहे त्याच्यामध्ये रेशो दिलेला आहे कॉस्ट पर इफेक्टिवनेस. विथ द हेल्प ऑफ दिस यू कॅन जज द कॉस्ट इफेक्टिवनेस ॲनालिसिस. नेक्स्ट टर्म इज अ कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस. Here two words cost and benefits. So it is the ratio benefit to cost. जे की बेनिफिट आहे ते आणि कॉस्ट यांचा रेशो आहे कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस. म्हणजे जे की तुम्ही इनपुट दिलेलं आहे, जी की कॉस्ट तुम्ही इन्व्हॉल्व केलेली आहे एखाद्या रिसर्च डेव्हलपमेंटसाठी, त्यातनं तुम्हाला किती बेनिफिट मिळाला आहे, दॅट इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मनीच्या फॉर्ममध्ये, किंवा फायनान्शियली तुम्हाला किती बेनिफिट मिळाला आहे, दॅट इज अ कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस. नेक्स्ट टर्म इज अ कॉस्ट युटिलिटी ॲनालिसिस. Methods to compare treatment program where costs are measured in monetary terms, outcome is expressed in terms of patient preference or quality of life. Means कॉस्ट युटिलिटी ॲनालिसिस म्हणजेच काय, तर एखाद्या टाईपचा डिसीज असू शकतो आणि त्या डिसीजच्या अगेन्स्ट डिफरंट टाईप्स ऑफ नेक्स्ट टाईप इज अ कॉस्ट युटिलिटी ॲनालिसिस. कॉस्ट युटिलिटी ॲनालिसिस म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादा ड्रेसची शॉपिंग करायची, तुम्ही काय करणार, 2-4 टाईपचे जे काही शॉप्स आहेत रेग्युलरचे, तुमच्या फ्रेंड्सला वगैरे विचारणार, चांगल्या शॉपमध्ये जाणार, तिथं तुम्ही चेक करणार, तुम्हाला पाहिजे त्यापेक्षा जर चांगल्या क्वालिटीचा ड्रेस तुम्हाला अवेलेबल झाला, इकॉनॉमिक याच्यामध्ये तुमच्या बजेटमध्ये बसेल असा, तर तुम्ही काय होणार, एकदम खुश होणार. मीन्स पैसा वसूल, म्हणजे तुम्हाला पाहिजे त्यापेक्षा जर चांगल्या क्वालिटीचा ड्रेस मिळाला, विदिन जे काही तुमचे पैसे आहेत त्यातले पण काही सेव्ह झाले, सो दॅट इज अ कॉस्ट जी काही आहे तुमची फुल्ली युटिलाइज झाली आणि तुम्हाला बेनिफिट पण चांगला मिळाला. सो इन द सेम वे मेथड्स टू कम्पेअर ट्रीटमेंट प्रोग्राम वेअर कॉस्ट आर मेजर्ड इन मॉनिटरी टर्म्स. म्हणजे तुमची जी काही एखाद्या डिसीजच्या अगेन्स्ट जर ट्रीटमेंट चालू असेल एखाद्या पेशंटची, तो त्याच्या अगेन्स्ट जो काही पैसा खर्च करतो आहे त्याला जर त्याच्या कम्पॅरेटिव्हली जर ट्रीटमेंट चांगली मिळाली आणि त्याची जी काही क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती जर इम्प्रूव्ह झाली, पहिल्यापेक्षा चांगली लाईफ जर तो जगू शकला विथ द हेल्प ऑफ धिस डिसीज ट्रीटमेंट, ह्या डिसीजच्या ट्रीटमेंटमुळे, तो दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉस्ट युटिलिटी ॲनालिसिस. म्हणजे तुम्ही जे काही पैसा खर्च केलेला आहे तुमच्या ट्रीटमेंटवरती तो फुल्ली युटिलाइज झाला आणि तुमची जी काही ट्रीटमेंट आहे, तुमची जी काही लाईफ आहे ती इम्प्रूव्ह होती आहे. सो दॅट इज अ कॉस्ट युटिलिटी ॲनालिसिस. इट इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ CUR, दॅट इज अ कॉस्ट युटिलिटी रेशो. कॉस्ट divided by quality of life, least cost preferred. For example, evaluating arthritic treatment and cancer treatment. हे जे दोन्ही पण डिसीजेस आहेत ते खूप पेनफुल असतात, सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये डिफरंट टाईपच्या ट्रीटमेंट पण अवेलेबल असतात, पण पेशंट कुठल्या टाईपची ट्रीटमेंट फॉलो करतो आहे, कुठल्या टाईपची ट्रीटमेंट प्रेफर करतो आहे, दॅट डिपेंड ऑन द पेशंट. म्हणजे त्याला तो सुटेबल असली पाहिजे, त्यामध्ये जास्त पैसा पण खर्च नाही झाला पाहिजे, प्लस त्याची जी काही क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती इम्प्रूव्ह झाली पाहिजे. बरेचसे कॅन्सर पेशंट असतात ते किमोथेरपी वगैरे घेतात, त्यामुळे काय होतं त्यांचं हेअरफॉल होतो, त्रास पण खूप होतो, खूप पेनफुल ट्रीटमेंट असते ती. तर ते अवॉइड करण्यासाठी, ज्याच्यामुळे त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होते प्लस डिसीज पण रिकवर होतो आहे, असं जे काही डिफरंट ट्रीटमेंट वगैरे आहेत, दॅट इज अ कॉस्ट युटिलिटी ॲनालिसिस थ्रू तुम्ही ते ॲनालिसिस करू शकता. नाऊ नेक्स्ट पॉईंट इज अ ॲप्लिकेशन्स. फर्स्ट, असिस्ट इन डिसिजन मेकिंग अँड अल्टरिंग रिसोर्सेस. एखादा जो काही ड्रग आहे त्याचे डिफरंट रिसोर्सेस जे काही अल्टरनेटिव्ह दॅट यू कॅन जज, ते तुम्ही जज करू शकता. म्हणजे त्याची जी काही कॉस्ट आहे प्लस थेरापेटिक इफेक्ट आहे तो तुम्ही कम्पेअर करून ते डिसिजन घेऊ शकता. नेक्स्ट इज असेसिंग द व्हॅल्यू ऑफ न्यू एजंट. जो काही नवीन एजंट आहे त्याची व्हॅल्यू तुम्ही जज करू शकता की त्याचा किती तुम्ही खर्च केलेला आहे रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये आणि त्याचा इफेक्ट कसा आहे, आणखी काही रिसर्च करायची गरज आहे का, दॅट यू कॅन असेस द व्हॅल्यू ऑफ न्यू एजंट. नेक्स्ट इज अ फॉर्म्युलरी डिसिजन मेकिंग. जे काही डिफरंट टाईपचे फॉर्म्युलेज वगैरे आहेत ते तुम्ही बनवू शकता. नेक्स्ट इज अ प्रायसिंग इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री. जे काही फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज असतात जिथं प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग वगैरे होतं तिथली प्रायसिंग जी काही आहे ते तुम्ही विथ द हेल्प ऑफ फार्माइको इकॉनॉमिक्स यू कॅन जज
or decide that value. Last point is the conclusion, very important point. Pharmacoeconomics can enhance the quality of practice by strengthening evaluation process and increasing the probability that deliver better value and patient care. फार्माकोइकॉनॉमिक्समुळे काय होतं, जी काही क्वालिटी आहे जी आपण एखादा पेशंटला प्रोव्हाइड करतो त्याच्या डिसीज रिलेटेड किंवा त्याला ट्रीटमेंट वगैरे देताना ती जी काही आहे ती आपण एनहान्स करू शकतो, वाढवू शकतो, त्याला चांगल्या फॅसिलिटीज आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतो बाय स्ट्रेंथनिंग द इव्हॅल्युएशन प्रोसेस. ज्या काही डिफरंट इव्हॅल्युएशन प्रोसेस बघितले आपण, डिफरंट ॲनालिसिस मेथड बघितल्या, त्या जर आपण स्ट्रेंथनिंग केल्या, त्याच्यावरती आणखी स्टडी वगैरे केला, देन यू कॅन प्रोव्हाइड द बेटर व्हॅल्यू इन पेशंट केअर. Thank you for watching my video. We have covered this topic in a very simple way. So please like and share this video. If you are a new member, then subscribe my channel Pharma Study with Sapna and press bell icon for next videos. If you have any suggestion, then give your suggestion in suggestion box. Thank you.